आजची जी पत्रकार परिषद आहे ही आजची पत्रकार परिषद आमच्या ज्वलंत प्रश्न दलित पीडित समाजाचा कर्मकार समाजाचा असल्यामुळे आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेचा मागचा हेतू असा होता की 1959 पासून आमची संस्था संत विद्या छात्रालय हनुमाननगर माझ्या दवाखान्याला जवळ आहे। या संस्थेला लागूनच बिर्याणी सेंटर आहे, त्याचं नाव ताज बिर्याणीमध्ये तो वेळोवेळी आपलं नाव बदलत असतो आणि काय करतो की बिर्याणीच्या नावावर तो काय करत असतो माहीत नाही, पण त्याचा आम्हाला इतका त्रास आहे की अतिक्रमण जे होते फुटपाथवर अतिक्रमण करतो आणि तो आमच्या किरायादार बी नाही, तरी पण तो आमच्या दुकानावर अतिक्रमण करून बसलेला आहे। तिथे मांस विक्री चालू करतो आणि विशेष म्हणजे त्या बिर्याणीला लागून आमचं संत रविदास महाराजाचं मंदिर आहे। आमच्या समाजाच्या भावना खूप दुखवलेल्या आहेत, खूप म्हणजे खूप। केव्हाही स्फोट होऊ शकतो, केव्हाही तीव्र आंदोलन होऊ शकतो। आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय आमदार, माननीय मंत्री, माननीय सभापती महोदय, माननीय कमिशनर साहेब, कॉर्पोरेशनचे NIPचे माननीय जितके अधिकारी आहे, माननीय आमदार, यांना सर्वांना सर आम्ही पत्र लिहिलेले आहे। त्यांचे रिमार्क शेरा पण त्यांनी अधिकाऱ्यांना पाठवला की यांचा लवकरात लवकर तोडण्यात यावं। पण चिंतेची आणि दुःखाची बाब अशी आहे की संध्याकाळी किंवा दिवसा ते कॉर्पोरेशनवाले आपली गाडी घेऊन येतात आणि फक्त त्यांचा टेबल आणि ड्रम जप्त करतात आणि बाकी मग काहीच करत नाही आणि वरच्या अधिकाऱ्यांना मिसगाईड करतात, मोठ्या अधिकाऱ्यांना मिसगाईड करतात। आम्ही अतिक्रमण तोडलेलं आहे, पण तिथं 15-16 अजून दुकान आहे, ते बी अतिक्रमण, ते आमचे कोणतेच किरायदार नाही, तरी पण त्यांच्या ते चालू आहे। आम्ही नेहमी नागपूर सुद्धा पन्नास नागपूर महानगरपालिका यांना विनंती करतो की हे तोडा। त्याच्यानं आमच्या समाजाचे जे विद्यार्थी गोरगरिबाचे म्हणजे सर्व ग्रामीणमधून आलेले विद्यार्थी आहेत त्यांना इतका त्रास होतो की ते आपला अभ्यास करणार विचलित होऊन जातात आणि त्यातल्या त्याच्यामध्ये काही लोक संध्याकाळी दारू पिऊन होतात, गेट जोड राहतात। त्याच्यामुळे ते तिथे बी अवैध धंदे सुरू होऊन गेलेले आहे आणि ते मुस्लिम लोक आहेत, आम्हाला त्यांचे काही भय नाही आहे, तरी आमचे भाऊ बंद आहे, पण ते आमची किरायदारीच नाही, ते आमचे किरायदार नाही, पण ते अतिक्रमण बसलेलं आहे। आम्ही हटवण्याकरता किती लोक मागणी करतो। आमचं मंदिर आहे रविदास महाराजाचं, त्याला लागून चिपकून एकच भिंत आणि त्याला छोटंसं पहिले ठेला लावत होता फुटपाथवर, करता करता त्यानं मोठं अतिक्रमण करून टाकलं आणि 10-20 लोक जमा होऊन जातात। आमचे लोक बिचारे भेटतात, काही करू शकत नाही। एक वेळा त्यांनी आमच्या पदाधिकारी हमला पण केलेला आहे। तर आम्ही ह्या शासनाला प्रशासनाला एक नम्र विनंती आपली करतो तुमच्या माध्यमातून। पत्रकार बंधू हा लोकतंत्राचा चौथा स्तंभ आहे, याच्यावर लोकशाही जिवंत आहे आणि एक खूप मोठा विश्वास आमच्या पत्रकार बंधूवर आहे की आमच्या भावना लक्षात घेऊन की ही चांगल्या मोठ्या याच्यामध्ये तुम्ही छापा आणि विनंती करतो की तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आवाज येईल आणि ते अतिक्रमण पाळण्याच्या ते कारवाई करतील। ही आमच्या पूर्ण छात्रालय परिवाराची एक आणि सभासदाची एक नम्र विनंती तुम्हाला आहे आणि शासनाला पण आहे। आता आमच्या संस्थेचे अध्यक्ष हे पुस्तक आणि ती जागा 1959ला सरकारने पुस्तक आणि बाकी ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी आम्हाला समाधान दिली आणि ती जागा पुस्तक प्रसिद्ध आहे, मध्यस्थी आहे आणि चांगल्या तऱ्हेनं तिथे कारभार व्यवस्थित हाताळला आहे। या परिसरामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे ती अतिक्रमण दूर व्हायला पाहिजे, त्यासाठी आम्ही फार प्रयत्न करत आहे, पण आम्हाला यश येत नाही। माझी आम्हाला सर्वांना विनंती आहे की सरकारला या ही बातमी कशी त्यांच्या कानावर पोहोचेल आणि त्याला ते चालना कशी देतील याला आपण प्रत्यक्षात उतरवण्याचा आपण प्रयत्न करावा। या छात्रालयामध्ये जी जागा आहे ज्यांना ते ताज बिर्याणी आहे, देवळाच्या बाजूला एक भिंत आहे, इकडे ताज बिर्याणी, इकडे मंदिर आहे। त्यांना कधी आम्ही इतकी जागा दिलेली नाही, ती कब्जा केलेली जागा आहे। त्यामुळं सरकारचं हे महत्व आहे की सरकारचं हे काम आहे की त्यांनी त्या गोष्टीवर दखल घ्यायला पाहिजे आणि आपला जे विनंती आहे की आपण त्यांना मंदिर हे फार मानाची गोष्ट आहे, आपली आस्था असते, आपण पूजा करतो, त्या ठिकाणी जर असं एका भिंतीच्या बाजूला होणं हे फार बरं नाही आहे। त्यामुळं आम्ही दलित जरी असलो तर आम्ही हिंदू आहोत, पण आमच्या ज्या भावना आहेत
त्या धोक्याला गेलं नाही पाहिजे आणि तिथे जी व्यवस्था आहे ती चांगल्या तऱ्हेने हाताळली गेली पाहिजे एवढा माझं बोलून. आज संत रविदास छात्रालय हे हनुमान नगर इथे आहे आणि तिथला जो परिसर आहे तो एवढा सुंदर परिसर आहे, पण त्या बिर्याणी वाल्यामुळं आणि तिथे फक्त आम्हाला त्रास नाही आहे त्याचा, तिथे बहुतेकशे लोक जे राहतात तिथे त्यांना खूप त्रास आहे. त्यांनी खूप कंप्लेंट्स केल्या आहे, त्यांनी भरपूर जागी कंप्लेंट्स केल्या आहे. आम्ही पण भरपूर लोकांना म्हणजे NIT ला, कॉर्पोरेशनला, दोघांना आमदार, खासदार जेवढे अधिकारी होते उतर सगळ्यांना आम्ही त्याची कंप्लेंट केलेली आहे, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. परंतु एवढं अजूनही की मुख्यमंत्र्यांचं पण ते ऐकत नाही. म्हणजे आमच्यासाठी जे शेवटी खूप मोठी शक्यता की त्यांनी आम्हाला येऊन दिलं की तत्काळ अतिक्रमण हटवण्यात यावे, पण आजपर्यंत त्या अतिक्रमणाला हटवायचं तर सोडा, त्यातला एक जम किंवा त्यातला ते शिगडी सुद्धा ते उचलू शकलेलं नाही. तर आमच्या पत्रकार बांधवांना हेच आहे की आता आम्ही सगळं करून थकलेलो, आता तुम्ही काही आमच्यासाठी